गुड मॉर्निंग, सत श्री अकाल. मी माझ्या यूट्यूब चॅनल हंसराज मराठे सिंधबादमध्ये आपलं स्वागत करतो. आज आम्ही 10-12 मित्र, वयस्कर सगळे सिनियर सिटीजन ग्रुप पातूरच्या जंगलामध्ये पक्षी निरीक्षण आणि निसर्ग निरीक्षण करायकरता निघालेलो आहोत. ही बस आलेली आहे. आत्ता एक्झॅक्टली 4:30 वाजले आहेत आणि बस निघण्यात आहे. तेव्हा चला आमच्याबरोबर सफरीला आणि आनंद घ्या. नमस्कार, मी हंसराज मराठे. माझ्या यूट्यूब चॅनल हंसराज मराठे सिंधबादमध्ये पुनश्च एकदा तुमचं स्वागत करतो. आणि माझे बरेच जंगलाच्या संदर्भातले व्हिडिओ असतात, त्यापैकीच आज हा एक आहे. आमचे मार्गदर्शक, माझे गुरु श्री दीपक जोशी, जे 2 टर्म वाईल्ड लाईफ वार्डन होते फॉरेस्टचे, त्यांनी आज ही ट्रिप अरेंज केलेली आहे. आणि आम्ही आमचा एक ग्रुप आहे, एक 10-12 लोकांचा. तर त्या सगळे सिनियर सिटीजन्स आहेत. आणि आम्ही आज पातूर तालुक्यातील माळा-राजुरा फॉरेस्ट रेंज आहे, तिथे निघालेलो आहोत. निसर्ग निरीक्षण आणि काय प्राणी पक्षी जे दिसतील ते बघाय करता. आता हे पोचलो आहोत आपण माळा-राजुऱ्याच्या गेटवरती. आणि इथल्या फॉरेस्टचे जे RFO आहेत ते स्वतः जातींनी हजर झालेले आहेत आमच्या स्वागताला. आता त्यांच्याबरोबर आम्ही पुढील मार्गक्रमण करणार आहोत आणि निसर्गाचं हे रूप पाहणार आहोत. आता सकाळचे 5:30 वाजलेत आम्ही तिथे पोचलो तेव्हा. तर अजूनही उजाडलेलं नाही आहे, अंधार आहे. तर त्याच्यामुळे हे सगळे आमचे सवंगडी आहेत. तर इथून पुढे आम्ही मार्गक्रमण करणार आहोत आणि एक ट्रेक करणार आहोत. आता हा विदर्भातला एप्रिल महिना आहे. एप्रिलचा पहिला आठवडा म्हणता येईल. जवळ 3 वर्ष होत आले मला. 2 महिन्यानंतर आहे बघे. पुन्हा भेट नसते. हा 3 वर्ष झाले आता. हा रेग्युलर ट्रान्सफर आहे. प्रॉपर कुठले? प्रॉपर पुण्याचं आहे. कोरेगाव विभाग शिरूर तालुक्यामध्ये. नाव काय? श्रीनिवास गव्हाणे. बुलढाण्यामध्ये 3 वर्ष सेवा केली. जळगाव राजाला सरांकडेच होतो. सर डेफ असतात. आणि आता इथं 3 वर्ष 6 वर्ष बाहेर घेऊन गेला. वॉक करायचा अकोल्याहून हे जे जंगल आहे माळा-राजुऱ्याचं, हे साधारणतः 30 किलोमीटर येतं आणि अर्धा तास आम्हाला जवळपास लागला इथे पोचायला. आता इथे पोचलो आहे तर तसा अंधारच आहे पहाटेचा. हे पाठीमागनं आम्ही ज्या गाडीमध्ये आलो होतो ती क्रॉस करून पलीकडे पार्किंग करता जाईल. आणि आम्ही हा ट्रॅक आता सुरू केलेला आहे. इथे विदर्भामध्ये एप्रिलमध्ये कडक उन्हाळा असतो, त्याच्यामुळे आम्ही ही सकाळची वेळ निवडलेली आहे. आणि हे आम्ही आता त्यांचं तिथे एक मार्गदर्शन केंद्र आहे, तिथे पोचलेलो आहोत पायी. आणि उजाडलेलंही आहे हळूहळू. सुरू केली आहे. हे जे सकाळचं रूप असतं जंगलाचं, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पाहण्याकरता आम्ही आलो आहोत. आमच्या ग्रुपमधले आहोत. आता ह्या एप्रिल महिन्यामध्ये तसं सगळी पानं गळालेली असतात, हिरवेपणा नसतो जंगलामध्ये. सगळे झरे किंवा काही धबधबे असतील तर या भागात नाहीच आहेत, पण ते आटलेले असतात. तरी पण आम्ही ही जी ट्रिप केली आहे किंवा करतो आहे
तर हे जे 10-12 जणं आमचे सगळे सोबती आहेत, ग्रुप आहे, हे सगळे विविध व्यवसायातले लोक आहेत, रिटायर झालेले आहेत. नमस्कार, गुड मॉर्निंग. श्रीकांत वांगे हे ॲग्रिकल्चरमध्ये क्लास 1 ऑफिसर होते, ते रिटायर झालेले आहेत. जंगलातील पार्डीकर साहेब आहेत, ते फॉरेस्टमधनं रिटायर्ड झालेले आहेत. दीपक जोशी स्टेट बँकेतनं रिटायर झालेले आहेत. आणि आम्ही चालायला नाईक साहेब हे पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर आहेत. होईल त्याच्यानंतर चालू आणि जंगलाचा अनुभव घेऊ. सकाळी आता हळूहळू मंद एक दोन लोक जे आहेत ते व्यापारी आहेत. लालाजी आहेत ते व्यापारी आहेत. तर हे सगळे विविध क्षेत्रातले लोक आम्ही मित्रमंडळी आहोत. तर ते त्यानिमित्ताने आमची भेट होते, इंटरॅक्शन होतं आणि सगळे हसणं खेळणं, एकमेकांची खिल्ली उडवणं, असं सगळं तेही ह्या निमित्ताने होतं. त्याच्यामुळे आम्ही आज ही एकत्रित ट्रिप केलेली आहे. तसं उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे आम्हाला फारसं काही पक्षी दिसतील किंवा प्राणी दिसतील तसे ह्या भागामध्ये रोही आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये ब्लू बुल म्हणतो, हरणं आहेत, हरणांच्या काही प्रजाती आहेत, अस्वलं पण आहेत आणि विविध पक्षी पण आहेत इथे. पण आत्तापर्यंत तरी अजून काही दिसलेलं नाही. आता सकाळची वेळ जी असते तर वेस्टर्न महाराष्ट्र जो आहे, सह्याद्रीचा भाग, तिथे सकाळी 6च्या सुमारास जर तुम्ही बाहेर पडलात तर एक व्हिसलिंग थ्रश नावाचा पक्षी असतो जो की शिट्टी वाजवतो. तर त्याची शिट्टी त्यावेळीच ऐकू येते. नंतर तो सहसा शिट्टी मारताना दिसत नाही. तो दिसेल तुम्हाला, पण त्याची शिट्टी मारायचा मुहूर्त तोच असतो. त्याच्यामुळे सकाळची वेळ जी असते ती असं काही काही पक्ष्यांचे आवाज असतात. पिट्टा म्हणून, इंडियन पिट्टा म्हणून असतो, त्याचा आवाज ऐकू येतो. असे बऱ्याच पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात ह्यावेळी. आणि उन्हाची तीव्रताही कमी आहे, त्याच्यामुळे आम्ही ही वेळ निवडली होती. सुंदर दृश्य. साधारण आम्ही 9, 9:30, 10पर्यंत समोर एक जलाशय आहे. उबड खाबड खाली वर असा ट्रेक आहे, तो आम्ही करतोय. आता हा समोर एक बॅकवॉटर आहे, त्या नदीचं तिथे अडवलेलं आहे बांधावरती. पातूरचा तलाव आहे, तो आता आपण बघतो आहे. खाली पुरा उतार आहे. चला तर पुढे आमच्याबरोबर ट्रॅक करा. जलाशयाचं विहंगम दृश्य आपण अवलोकन करणार आहोत. आम्ही सगळे जे आमचा ग्रुप आहे तो सगळा 60+ आहे. सगळेच माणसं 60 वर्षाच्या वरचे सिनियर सिटिझन्स आहेत. मी वयोवृद्ध असं म्हणणार नाही. हो, येतो ना. बरोबर घ्या हो. जरा बरोबर घ्या, मी आलो पाहिजे. सर्वच येऊन राहिले.
आणि व्हिडिओ आहे, काय बोलाल ते पण येतं त्याच्यात. मी आलो पाहिजे, तू आला पाहिजे. हा आमचा एंटायर ग्रुप आहे. RFO साहेब धरून आम्ही 11 जण आहोत. आता फोटो वगैरे काढून झाल्यावर इथून परत पुढे मार्गक्रमण करू. इथून थोडंसं खाली जावं लागतं आणि या नदीच्या काठाकाठाने आता उजव्या बाजूने आम्ही जाऊन तिथे पुढे बंधारा आहे, त्या बंधाऱ्याला क्रॉस करून नदीच्या पलीकडच्या भागात जाऊ आणि तिथून वरती ट्रेक करू. आणि जितका आमचा स्टॅमिना असेल त्याप्रमाणे चालत जाऊन हे आता आम्ही उतरायला लागलेलो आहोत सगळे लोक खाली. तर पुढे जितका स्टॅमिना असेल तितकं चालत जाऊन आणि परत वापस येऊ, कारण त्याला काही तसा एंड नसतो त्या ट्रेकला. मोठं जंगल आहे, तुम्ही किती तुमच्या स्टॅमिना प्रमाणे फिरू शकता. नहीं तो उसके ऑलरेडी कई वीडियो आपण समजू शकता की 60+ वरच्या लोकांचा सेक्स के जो है स्टॅमिना असू शकतो. बहुत सारे वीडियो डालता ना. यातल्या अर्ध्या लोकांना गुडघ्याचा त्रास आहे, कोणाचं उसके गुडघ्याचं पास पूरा ऑपरेशन mechanism झालेलं आहे आहे, कोणाचं काही फ्रॅक्चर होऊन त्याचं ऑपरेशन झालेलं आहे. असे सगळे लोक आहेत, तरी पण हा ट्रॅक हिमतीने करतात आहेत. मध्येच थांबून गप्पा टप्पा चालू आहेत, मध्येच थोडासा विसावा घेतला जातो आणि पुढे परत मार्गक्रमण करतोय. अशा पद्धतीने आजूबाजूचा निसर्ग जो आहे, जंगल जे आहे ते आम्ही निहाळतो आहे. त्याची विविध रूपं आहेत. इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती पातूरच्या जंगलामध्ये सागाची लागवड केलेली आहे. ते सागाची झाडं आहेत. त्याच्यानंतर इथे चारोळीची झाडं आहेत रस्त्यामध्ये. अशी विविध प्रकारची झाडं आहेत. ती फक्त तुम्हाला ओळखता यायला पाहिजे की चारोळीचं झाड कोणतं आहे. तर ह्याप्रमाणे आमचं आता मार्गक्रमण चालू आहे. चला थोडंसं एन्जॉय करूया. बढ़िया क्या भाषा देखे थे अपन ये शॉर्टकट आ जाओ वहां से आ सकते हैं. रेमेडी फॉर ऑल डिसीजेस. मला जी माहिती आहे त्याचा याच्यासाठी लावा लागते निरगुडीचा पाला लावा. आता आठवलं मला ते खेड्यात म्हणतात ते निरगुडीचा पाला लावा. आर्थरायटिस, सियाटिका, रेस्पिरेटरी अँड डायजेस्टिव्ह हेल्थ. सेल्फी लो ना वैसे बोटिंग के लिए बंद आहे मला वाटतं चालू आहे. वर्षापूर्वी गेलो होतो त्या आता ह्या पण छोटे पॅडल बोट्स 4 सीटर 2 सीटर. त्याचे थोडेसे इकडे कोकणात कायाकिंगचं खूप केलं आहे त्यांनी. ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज आहे ना त्या रेग्युलेशन्स वगैरे राफ्टिंगचं वगैरे बघितलं होतं. बऱ्याच परवानग्या वगैरे घ्यायला लागतात. मेरीटाईम बोर्ड सेफ्टी रेग्युलेशन्स वगैरे बरेच आहे. स्टाफ भी नहीं होगा ना कि इतनी चीज़ें मेंटेन करने के. तर दीपक ते लाल लाल शेंडे दिसतात हे इथे समोर कसली झाड आहे? तुम्ही
जंगल पाहू शकता, त्यातले जे झाडं आहेत त्यांचे रंग पाहू शकता. काही झाडं हिरवी आहेत, काही झाडांचे वरचे भाग लालसर आहेत, गुलाबी आहेत. ह्याच गोष्टी जंगलामध्ये आनंद देतात आणि त्याचा आनंद घ्यायचा असतो. जी झाडं आहेत त्यांना आम्ही निहाळतो. त्यांचे बुंदे असतात, त्या काही बुंद्यांमध्ये काही पक्ष्यांची घरटी असतात. आता हा सध्या विणीचा हंगाम आहे पक्ष्यांचा. बरेचसे पक्षी जसं कॉपरस्मिथ बार्बेट, पुकपुक्या, हा वाळलेल्या झाडांच्या ज्या फांद्या असतात त्यांना भोक पाडतो पूर्ण आणि त्याच्यामध्ये घरटं करून अंडी देतो. तर हा त्याचा सीझन आहे. त्याच्यानंतर काही पक्षी हे गवत इतर मटेरियल गोळा करून असं कपासारखं घरटं तयार करतात आणि त्या कपाच्या सारख्या घरट्यामध्ये अंडी देतात. उदाहरणार्थ एक फॅन्टेल म्हणजे नाचण पक्षी असतो, तो असं घरटं करतो. त्याच्यानंतर फ्लाय कॅचर जो आहे तो पॅराडाईज फ्लाय कॅचर पण ह्या टाईपचं घरटं करतो. अशी बरीच पक्षी मंडळी ह्या सीझनला घरटी करतात, पुढे अंडी देतात, पिल्लं बाहेर निघतात, फिडिंग चालतं. असा हा पूर्ण क्रम त्यांचा चालतो. तर ह्या गोष्टी चालता चालता बघायच्या असतात. आम्ही बघतो. तसं बघितलं तर शुष्क जंगल आहे, बरीच पानगळं झालेली आहे, झाडं वाळलेली आहेत आणि आमचं मार्गक्रमण चाललेलं आहे. लाईन म्हणजे हो 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 हो. असं म्हणत होतं. तर ती तशी समोरनं घेतलेली आहे. इथे काढा फोटो जरा जंगलात. असं चालता चालता आमच्या गावात पोचू शकतो आपण. चलता का मुंगळा? ये रोड से आप जाना है तो फिर पलटो बोलो। चंद्रभाई ऐसी ये जंगल कंटिन्यूस वो करके पूछा ना स्टैमिना, क्योंकि इतने वापस जाना है. फिर नहीं फिर जल्दी जाएगा नहीं जाएगा ले जाएगा नहीं तो अपने लीडर को बोलो. हाँ लीडर कहाँ है? हम तो बोले बस ये पोस्ट जिम में करके जा रहे हैं जिम में जाते ना वहाँ अच्छा लगता है राजा. आता आम्ही इथून परतलेले आहोत. हा परत वापसीचा प्रवास आमचा सुरू झाला आहे. आता इथे हे बांधाऱ्यावर आम्ही खाली उतरतोय आणि त्या बांधाऱ्यावरनं पलीकडे जाऊ. हा थोडासा कठीण ट्रेक होता, भाग कठीण होता तो. ते आता उतरून आम्ही पलीकडे जातोय. एक लेवल क्रॉस हो गई, वेग बाकी है खाली. आला ना सगळं पुरा व्हिडिओ चालू आहे. ट्रेक तसा वयस्कर लोकांच्या हिशोबाने अतिशय कठीण आहे. चढ आहे, उतार आहे. रिमोट आहे ना. पर्टिक्युलरली उतारावरती पाय घसरायला होतो, चढावावरती तेवढा त्रास होत नाही.
आणि इथे आता आम्ही खाली उतरून परत जो त्याला बांधारा आहे त्या बांधाऱ्यावरनं पलीकडे जाऊ. हे आता आम्ही परत त्या वरच्या पॉईंटला आलो जिथून आम्ही सुरुवात केली, जिथून पूर्ण तलावाचं विहंगम दृश्य दिसतं. तिथे आता ही सगळी मंडळी विसावली आहेत, कारण साधारण टोटल 3, 4, 5 किलोमीटरचा ट्रेक आम्ही केलेला आहे. दमछाक झालेली आहे आणि थोडंसं पाणी पिणं वगैरे असं चालू आहे. आता इथून परत थोडंसं वर चढायचं आहे आणि वर गेल्यानंतर तिथे फॉरेस्टनी एक कुटी बनवलेली आहे. त्या कुटीमध्ये राहायची सोय त्यांनी केलेली आहे, म्हणजे राहू शकतात. त्यांचे फॉरेस्टचे लोक राहतात तिथे आणि स्टाफ असतो तिथे. तर तिथे आमच्या नाश्त्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे, चहाही मिळेल. अशा प्रकारे आम्ही आता चाललो आहोत. तिथे खाली बगीचा पण आहे की ज्या बगीच्यामध्ये लहान मुलं किंवा मोठी माणसंही खेळू शकतात. ते आता पुढे ही मोठी माणसं कशी खेळतात ते तुम्हाला दिसेलच. हे इथे लॉन तयार केलेलं आहे मोठं. त्याच्यानंतर ह्या मुलांकरता काही ॲक्टिव्हिटीज त्यांनी ठेवलेले आहेत. पण धूप नाही होणार. पीरियड जो आहे ही आता आमच्यातली जी लहान मुलं आहेत ती त्या गोष्टीचा आनंद घेतात आहेत. कॉन्ट्रीब्युशन हे जमा करण्यात आहे का? आणि हा जो जीवनातला निखळ आनंद असतो, हे जे क्षण आहेत, आज रविवार आहे त्याच्यामुळे डॉक्टर लोक आहेत, पॅथॉलॉजिस्ट आहेत, त्या व्यवसायाशी संबंधित लोक आहेत, त्यांना सुट्ट्या आहेत, त्यांना रिटायरमेंट नाही आहे. डॉक्टर लोकांना नोकरीपेक्षा माणसाला रिटायरमेंट असतं 58, 60, 65. तर आता हे जे निखळ क्षण आहेत हे लुटायकरताच आम्ही इथे आलेलो आहोत. एकमेकांचा सहवास, गप्पा या वयामध्ये त्या फार महत्त्वाच्या आहेत. आज पक्षी नाही दिसले तर ते काही एवढं महत्त्वाचं नाही. आम्ही बऱ्याचशा पक्ष्यांच्या खास ठिकाणाकरताही जातो तेव्हा पक्षी पाहतोच. पण आज एकमेकांचा सहवास जो आहे, प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये बिझी आहे, कामात बिझी आहे. त्याच्यातनं वेळ काढून ही मंडळी सगळी एका ठिकाणी जमली आहेत आणि हे निखळ आनंदाचे क्षण लुटतात आहेत. आता हे डॉक्टर राठी आहेत जे त्या दोरीच्या याच्यावरती चालतात आहेत. त्यांच्या मागे डॉक्टर राठी हे पॅथॉलॉजिस्ट आहेत. त्यांच्या मागे दुसरे डॉक्टर आहेत. त्याच्यानंतर हे आता आमचे दीपक जोशी पण चाललेले आहेत तिकडे. ते लाल जर्सी घातलेले डॉक्टर नाईक आहेत. याही वयामध्ये या कसरती करायचा मोह आवरल्या जात नाही. नहीं वो जर कैसे काही 3 मिनट का ही रहता, 3 मिनट में 10 करने का रहता है, ऐसा रहता हो. कोणी पडला तर घरचे लोक केवढे ओरडतील याची कल्पना केलेलीच बरी. ये एसएसबी के बाबा इंटरव्यू रहता तुम्हाला है या ना, वयात उसमें काही physical करायची गरज होती का, इसमें हे रहता असले है धंदे करू नका. पुलिस ट्रेनिंग केस में.
असं ऐकावं लागतं बऱ्याच वेळेला. हे आता आमचे दीपक जोशी पण ते रोपवेवर चाललेले आहेत. मैं ऐसा हो रहा था उतरे ना, ऐसा इधर से चढ़ना उधर से उतरना पुरही कर लिया ना. काढला का? ये वाटर एक्टिविटीज़ वगैरह करते हैं ना समंदर पे, स्कूबा डाइविंग वगैरह, उसमें पैकेज रहता है उनका कि स्कूबा डाइविंग सिर्फ स्कूबा डाइविंग के इतने हज़ार, फिर आपको उसका वीडियो बनाऊंगा तो 5,000। 5,000 पूरा मिलता वीडियो. हाँ, किया है क्या आपने कभी स्कूबा डाइविंग वगैरह? मी नाही केलं. मैंने अंडमान में अभी थोड़ा सा किया है लेकिन वीडियो नहीं निकाला. आता हे सगळं उरकून आम्ही ही फॉरेस्टची समोर कुटी दिसते 2 मजली, त्या वरच्या मजल्यावर आमच्या नाश्त्याची व्यवस्था RFO साहेबांनी केलेली आहे. तिथे आम्ही वर चाललेले आहोत आणि वर जाऊन आणि थोडा वेळ थोडंसं रेस्ट करू आणि नाश्ता करू. हे परत वरच्या मजल्यावरनं जंगलाचं असं सुंदर आणि विहंगम दृश्य चारीकडे अवलोकन करता येत आहे. इथे छान वर बसायची त्यांनी व्यवस्था केलेली आहे. इथे थोडा वेळ आम्ही बसू, नाश्ता करू आणि तिथून परत मग परतीचा प्रवास आमचा सुरू होईल. आम्ही आता फेरफटका मारून आलो आहे आणि इथे मचाण बनवलेलं आहे, याच्यावरती बसलो आहे. सगळे रिलॅक्स होतात आहेत. काय मी ग्रुप गेला ना याला लक्षद्वीपला काय वापस आले का? प्रस्तावना हे आमचे डॉक्टर नाईक साहेब आहेत आणि त्यांच्या बाजूला दिनेश मेहता बसलेत. मुंगळ्याचे मुंगळा नरेश असं यांना आम्ही गमतीने सगळे मित्रमंडळी म्हणतो. तर डॉक्टर साहेब, कसा वाटला आजचा एकंदरीत प्रोग्राम? वा, मस्त एकदम. काय खूपच छान. एकदम जास्त लांब वाटलं का? नाही नाही, वॉच कम्फर्टेबल? वर्थ आहे, कम्फर्टेबल आहे. प्रत्येकाने यायलाच पाहिजे वर्षातून एकदा कमीत कमी. इतकं छान वातावरण आहे. आणि મહેતા સાહેબ, तुम्ही काय म्हणता? કેમ છે? એકદમ સારું છે. બધાએ એન્જોય કરવું જોઈએ અને આવવું જોઈએ. એકદમ સારો સ્પોટ છે. સારો સ્પોટ છે. હા, અને અમારા જે કાકા છે દીપકભાઈ જોશી, હા, એના માટે એમના નેતૃત્વમાં આ પૂરો પ્રોગ્રામ થયો છે, એટલે એમને બહુ બહુ ધન્યવાદ. બહુ બહુ ધન્યવાદ, બહુ બહુ થેન્ક્સ. दीपक जोशींचे एकदम धन्यवाद. ठीक आहे.
अरे नाही ना, हाँ लाला जी, बोला सर. कैसा लगा आपको? भरपूर आनंद आ गया. आपके पैर में तकलीफ है, इसके बावजूद भी आपने इतना बड़ा ट्रैक किया. नहीं. ये बहुत नहीं, तकलीफ एक आधी बार रहती, रेगुलर नहीं रहती. हाँ, अभी नहीं है, इसलिए मजा आ गया. मजा आ गया. इसके लिए हम और सब तकलीफ- जोशी जी को और दिल से धन्यवाद. दिल से धन्यवाद देंगे. गुड मॉर्निंग गव्हाणे साहेब. गुड मॉर्निंग. हे या परिक्षेत्रातले RFO गव्हाणे साहेब आहेत. यांच्या सहकार्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे आज आमची ही ट्रिप संपन्न झालेली आहे. आता हे आपण वरती एक यांनी कुटी बांधलेली आहे, त्या कुटीवरती आलेलो आहोत. आणखीन गव्हाणे साहेब काय सांगाल आमच्यासारख्या लोकांना? तुम्ही सर्वजण सकाळी एवढ्या लवकर 5 वाजता फिरण्यासाठी सर्वजण आले आणि अतिशय सर्वांचा उत्साह एवढा नावाजण्याजोगा होता. आपण मस्त ट्रेक केलं, सर्वांनी उत्साहाने आपण फिरलो आणि एवढ्या सुंदर वातावरणात सगळे फिरले, सर्वांनी आनंद घेतला आणि तुमचा उत्साह पाहून मलाही खूप म्हणजे रोज सगळे असं जंगलात फिरायला यावं वाटतं. आणि सर्व आपण इथनं आलात आणि आम्हालाही खूप उत्साह आला, खूप चांगलं वाटलं. त्याबद्दल तुमचंही सर्वांचं आभार आणि असंच यापुढे येत राहा. यानंतर बदली होऊन जाईल तिथेही आपल्याला नक्कीच मी बोलवेल. हे साधारण किती स्क्वेअर मीटरचं हा पातूर रेंजचा 9,000 हेक्टरचा एरिया आहे. आणि काय प्राणी कोणते कोणते? प्राणी याच्यात टायगर सोडून बाकी सर्व प्राणी आहेत. बिबट जवळपास 20-25 असतील इथे. अस्वल आहे? अस्वले आहेत. चोंडी म्हणून आमचं राऊंड आहे, तिथं अस्वले भरपूर आहेत. आलेगाव चोंडी ह्या भागात आणि आहे. पक्ष्यांचे किती स्पीसीस साधारण? पक्ष्यांची अशी पक्षी गणना अशी स्पेसिफिक झालेली नाही, पण तरी एक 50-60 तरी आढळतात. चला, धन्यवाद Thank you, thank you. दिलेल्या एकंदर माहिती आणि सहकार्याबद्दल. थँक्यू. हा आता सगळ्यांसाठी इथे नाश्ता आलेला आहे. आणलेला आहे. छानशे कांदा पोहे बनवलेले आहेत, लिंबाची फोड आहे, मिरच्या आहेत. असा छानसा नाश्ता त्यांनी आम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर चहा आहे. या गोष्टींचा आस्वाद घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागणार आहोत. नवल के यहाँ चलो सब. हाँ, उसके यहाँ चलो. पहले लोटे के यहाँ जाएंगे, उसको साथ लेके नवल के यहाँ जाएंगे. ठीक है सर. है चलो चलो, वापसी वाले चलो. रुकने वाले रुक जाओ. चलो अकोला अकोला. हिसाब निकाल. चल कितना है जल्दी बोल. चलो. नक्की 3, 3, 6, 3, 9, 3, 12, 15 सीट. 15. काय 17. सामने के पकड़ के 17 होंगे ना. बहुत जमला ना. बढ़िया. अब हाँ बोला करो, पहले नहीं बोलते तुम राजा. मेरा कैसा होगा, मेरा उठना होगा क्या, मेरे को ऐसा अरे भाई, होगा. आपके शूटिंग में कुछ मंगवा लो ना, अपन सीधा वही चलते हैं आपके कमरे में. आपके कमरे इनका कमरा बढ़िया है पीछे वाला. अभी भी है, देखो अभी निकाल दिए.